तर ईशान, तू या सगळ्या अँटिक वस्तू शोधण्यासाठी बऱ्याच हेरिटेज जागांवर सुद्धा गेलास. तर अशा जागांवर गेल्यावर एखादा असा लक्षात राहण्यासारखा अनुभव असा कुठला? खूप रिसेंट एक अनुभव आहे. म्हणजे मोहरचं काम सुरू करण्याआधी सुद्धा मी गावामधनं म्हणजे पुण्यातल्या जुन्या पेठांमधनं फिरायचो आणि असं वाटायचं की अरे हे माझ्या घरात का नाही आहे, ही इतकी सुंदर नक्षी माझ्या घरात का नाही वगैरे. आणि तेव्हापासून एक वाडा खूप मनात बसला होता. मी सांगणार नाही कुठला, कारण लोक मारतील मला. पण ऑफकोर्स म्हणजे एक एक ठिकाणची एखादी गोष्ट आपल्या मनात घर करून राहते, तसं या वाड्याच्या गणेशपट्टीने माझ्या मनात घर केलं होतं. आणि अनेक वर्ष तो वाडा बंद होता, त्याच्यात काही भाऊबंदकी होती, काय होतं. मग कालांतराने तो वाडा खचत गेला, पावसाने पडत गेला दुर्लक्षित राहिल्यामुळे. आणि माझं लक्ष त्या गणेशपट्टीवर होतं. आणि कालांतराने ऑफकोर्स म्हणजे मी मोहर चालू केलं, ह्या अँटिक मध्ये डील करायला लागलो, डिमॉलिशन वाडे डिमॉलिशन करणाऱ्या लोकांशी संपर्क येऊ लागला. पण काही केल्या त्या वाड्याचं कधी डिमॉलिशन होणार आहे आणि ती गणेशपट्टी मला कधी मिळणार आहे, फॉलोअप घेत होता. अगदीच अगदीच. तर ती मला कधी मिळणार आहे, हा एक माझा काहीतरी एक हावरटपणा होता. आणि ऑफकोर्स तो प्रत्येक आर्टिस्टला असतोच की हे का माझ्याकडे नाहीये. तर इच्छाशक्ती माझी खूप प्रबळ आहे. आणि गिरट्या घालत असताना 10 वर्षांनी अगदी रिसेंटली जेव्हा फायनली तो वाडा पाडला गेला, तेव्हा काय कोइन्सिडन्स असेल, त्याच दिवशी मी त्या वाड्याच्या वरनं येत होतो आणि मी पाहिलं ते सगळं उतरवलं जात आहे लाकूड. आणि मी त्यांना सहज विचारलं त्या डिमॉलिशन करणाऱ्यांना की ही गणेशपट्टी मला मिळेल का. आणि अर्थात म्हणजे पैसे देऊन, म्हणजे फुकट असं मी मागत नव्हतो. पण ते इतक्या सहजरित्या हो म्हणले आणि ते माझ्यासाठी शॉक होता, आनंदाचाही क्षण होता की इतकी वर्ष आपण 10 वर्ष म्हणजे गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि ती मिळणं. आणि मजा म्हणजे 10 वर्षात मला एकही माणूस तिथे बोलायला मिळालेला नव्हता, कारण ती वास्तू बंदच होती. तर ते आता मला खूप एक अगदी रिसेंट मनाजवळचा घर करून राहिलेला. आणि बरोबर कसं, बरोबर यावर्षी 5 वर्ष पूर्ण होतात. 5 वर्ष पूर्ण होत आहेत. योगायोग म्हणता येईल, योगायोग म्हणता येईल. आणि माझी गणपतीवर अत्यंत श्रद्धा आहे. आणि आपण गणपतीवरच पॉडकास्ट करतोय आणि तो गणपती माझ्या घरी आला, तर मला खूप त्याचा आनंद आहे. मस्त.